नमस्कार, मी भीमराव काळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याला 1 महिन्याचा तुरुंगवास आणि 1,00,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळं हा मंत्री अडचणीत आलेला आहे. लय टोटोर करणारा हा जो मंत्री आहे, हा अनेक प्रकरणामध्ये अडचणीत येणार आहे. ज्यावेळेस सत्ता पालट होईल ना देशातलं, त्यावेळेस या मंत्र्यावरती 200 गुन्हे दाखल होतील जवळपास. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच लोकांवरती जिथं जिथं चुकीचं स्टेटमेंट केलेलं या लोकांनी, तिथं तिथं ह्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे आणि जेलमध्ये घातलं जाणार आहे. आपल्याला सत्ता परिवर्तनानंतर एकही भारतीय जनता पक्षाचा नेता वाचाळवीर बोलताना आपल्याला दिसणार नाही. असेच या वाचाळवीरांचीच कहाणी आहे. आता महाराष्ट्रात आपल्या लय वाचाळवीर झालेले आहेत, देशात सुद्धा लय ते, त्यातले त्यात महाराष्ट्रात सुद्धा अनेक वाचाळवीर आहेत, भरपूर वाचाळवीर आहेत. आणि त्या वाचाळवीरांच्या स्टोऱ्या भयानक आहेत त्या. तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत की ती कोण नेता आहे, कुठलं प्रकरण आहे, कस काय जेलमध्ये गेलाय आणि अजून कोणाकोणावरती कारवाया होऊ शकतात, कोणाकोणाच्या केसेस सुरू आहेत. आता ज्या जिल्ह्यातला हा मंत्री आहे त्या जिल्ह्यातल्या जिल्हा सत्र न्यायालयानेच हा निकाल दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यामध्ये काय शंका राहिलेली नाही. आता त्या शिक्षेला स्थगिती मिळेल, पुढच्या कोर्टात जाईल, परंतु शिक्षा मात्र ही होईल. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 2014 पासून भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आलं, तेव्हापासून भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांचा हिंदू, मुस्लिम आणि वाचाळवीर असा उल्लेख केला जातो. फक्त हिंदू मुस्लिम करायचं, विकासाचे मुद्दे बाजूला टाकायचे, पुन्हा अधिकाऱ्यांवरती दमदाटी करायची, अधिकाऱ्यांवरती चिखलफेक करायची, अशी जी प्रकरणं आहेत ही प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये आणि देशभर सध्या जोरदार सुरू आहेत. आता बघा, महाराष्ट्राचं परिस्थिती जर आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये संग्राम जगताप हिंदुत्ववादी विचाराचा नेता झालाय तयार. आता गोपीचंद पडळकर, महेश लांडगे आणि नितेश राणे ही जी मंडळी, 4 नेते हे फक्त हिंदुत्ववादावरती फुकायला ठेवलेले आहेत. म्हणजे मुसलमानांनी कुठं काय झालं की ह्यांनी लगे मुस्लिमांच्या विरोधात मोर्चे काढायचे, आंदोलन करायचे, रान उठवायचं, अशा पद्धतीचं ह्यांना कामकाज दिलेलं आहे. ते मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी हे सगळं करतात. म्हणजे आता त्यापैकी एक जण मंत्रिमंडळात आहे, ह्या बाकीचे 3 जणांचं सुद्धा तेच काम आहे की आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळावं म्हणून हे कालवा करायला फक्त ठेवलेले आहेत. तर आता हे प्रकरण काय आहे, तर चला हे प्रकरण सुद्धा आपण बघूया. हे प्रकरण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं, महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं 2019 साली. बघा, 2019 साली एका अधिकाऱ्यावरती चिखलफेक केलेला होता. आता चिखलफेक कुणावरती केलेला होता? एक PWTचा जो अधिकारी होता NHIचा, त्या अधिकाऱ्यावरती रस्त्याला खड्डे पडले म्हणून या मंत्री महोदयानं चिखल फेकलेला होता, त्याला चिखलाची आंघोळ केली होती, म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता. आता हे प्रकरण घडल्यानंतर मात्र ह्या आमदाराला जेलमध्ये घातला होता. चंद्रकांत दादा पाटील त्या काळी बांधकाम मंत्री होते आणि तेव्हा ह्या बाजाराला जेलमध्ये घातला होता आणि तेव्हाची ही केस सुरू होती. म्हणजे तेव्हा जेलमध्ये घातला. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांशी मध्यस्थी केली. नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांना गायावाया करून जेलमधनं सोडवलं गेलं. सोडवल्यानंतर आता त्या केसचा निकाल म्हणजे 2026 मध्ये या केसचा निकाल झालेला आहे. या केस प्रकरणामध्ये नितेश राणे यांना 1 वर्षाची 1 महिन्याची शिक्षा, सक्त मजुरी आणि 1,00,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे. मात्र आता या निकालाच्या विरोधात हायकोर्टामध्ये अपील करण्यात आलेला आहे आणि हायकोर्टामधनं त्याला स्टे देण्यात आलेला आहे. आता हायकोर्टातनं स्टे दिला आणि त्या शिक्षेला सध्या स्थगिती आहे.
आणि या प्रकरणामध्ये 30 आरोपी होते एकूण नितेश राणे सहित. 29 जण निर्दोष सोडलेले आहेत आणि एकटाच गडी हा दोषी ठरवलेला आहे. आता 1 महिन्याचा साधा कारावास आहे आणि 1 लाख रुपयाचा दंड आहे. ही काय आहे ने बघा, त्याच्यामध्ये उल्लेख काय केलेला होता, कसा केलेला होता बघा. आता हे जे 29 आरोपी आहेत बाकीचे, हे पुराव्याअभावी सुटलेले आहेत. आता याला उच्च न्यायालयात अपील केलं तेव्हा उच्च न्यायालयाने ह्याला स्थगिती दिलेली आहे. जे 30 आरोपी होते त्यापैकी 1 आरोपीला शिक्षा झाली आणि 29 आरोपी हे निर्दोष सुटलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये केसमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की नितेश राणे यांनी जाणीवपूर्वक सरकारी अधिकाऱ्याचा अपमान केला म्हणून IPC 504 हा दोष सिद्ध झालेला आहे आणि हा गंभीर आरोप आहे. या आरोपातून सुटका नाही. म्हणजे बघा, एका केसमधनं जरी सुटका झाली तरी जी दुसरी जी प्रकरणं आहेत, म्हणजे दुसऱ्या केसमध्ये जे गवलं गेलं त्या केसमध्ये मात्र नितेश राणे यांना शिक्षा झालेली आहे. आता ह्याच्यात अधिकारी कोण आहेत ते सुद्धा आपल्याकडे सगळी माहिती आहे बघा. आता अधिकारी बघा, मुंबई पुणे गोवा जो रस्त्याचं काम चालू आहे, ह्या रस्त्याच्या कामादरम्यान NHAIचं कार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेकला होता आणि त्या शेडेकरांनी नितेश राणे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, अधिकाऱ्याला अपमानजनक वागणूक देणे अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकलं होतं. जेलमध्ये टाकल्यानंतर जवळपास 8-15 दिवसांनी सुटका झाली होती आणि त्या केसमध्ये बघा आता नितेश राणे यांना शिक्षा झालेली आहे. आता ही प्रकरणं जी असे बघा, आता भारतीय जनता पक्षाचं झालंय असं की सत्ता ताब्यात आल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नेमकं झालंय काय हेच कळत नाही. बघा, बलात्काऱ्यांची संख्या तर भारतीय जनता पक्षाचे 80% लोक आहेत बलात्काराच्या ह्याच्यामध्ये. पुन्हा बोंदुगिरी करणारे इतर लोक हे आज आपण बघितलेले आहेत. कोण आहेत? भारतीय जनता पक्षाचे रिलेटेड आहेत. अनेक प्रकरण आहेत बघा. मुंबईमध्ये पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करणारा भारतीय जनता पक्षाचा आमदार, म्हणजे मोठमोठ्या कांडमध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. ज्या शाळेमध्ये लहान मुलीवरती अत्याचार झाला होता त्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे याचा जो एन्काउंटर झाला त्या प्रकरणातली शाळा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्याच लोकांची होते आणि त्यांच्यापर्यंत ही सगळी सूत्र जाऊ नये म्हणून त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला. म्हणजे बघा, ही किती प्रकरणं गंभीर आहे. ते सगळ्याच्या सगळ्या प्रकरणांमध्ये भारतीय जनता पक्षाची लोक आपल्याला पाहायला मिळतील. असंच बघा, नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणे यांची पार्श्वभूमी पहिल्यापासून आपण पाहिली की गुन्हेगारी स्वरूपाची असल्यासारखी आहे. धमक्या देणं, एखादा कार्यकर्ता कोणी काय आरवाच करायला लागला की त्याला धरून ठोकणं, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. म्हणजे राणे आणि शिवसेना हा वाद आपण अनेक वर्षापासून पाहिलेला आहे. सत्ता संघर्ष म्हणजे मुंबईची शिवसेना आणि कोकणाची शिवसेना. नारायण राणे हे शिवसेनेतच वाढले, शिवसेनेतच मोठे झाले, परंतु सध्या त्यांनी पक्ष बदलण्याचा सपाटा लावलेला आहे. काँग्रेस सत्तेत आलं की काँग्रेसमध्ये गेले, भाजप सत्तेत आलं की भाजपमध्ये गेले, आता पुन्हा दुसरा पक्ष सत्तेत आलं की दुसऱ्या पक्षात जातील असंही एकंदरीत दिसते. परंतु आता 2029 ला निवडणूक आहे, त्या लगे काही निवडणुका नाही त्या. तर बघा, नितेश राणे यांना मात्र सध्या साधा कारावास, 1 महिन्याची शिक्षा, 1 लाखाचा दंड अशा पद्धतीची शिक्षा झालेली आहे. आता लोकांना वाटलं होतं की बाबा हे प्रकरण जे आहे ते आपापसात मिटून जाईल, त्या अधिकारी माघार घेईल आणि राणेंना शिक्षा होणार नाही असं बऱ्याच जणांना वाटत होतं. पण शेवटी कायदा सुव्यवस्था आहे आणि कायदा सुव्यवस्था पुन्हा न्यायिक प्रक्रिया आहे. न्यायालयानं मात्र शिक्षा ठोठवलेली आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष असेल किंवा नारायण राणे कुटुंब असेल हे अचंबित झालेलं आहे. आजपर्यंत भाजपचे अनेक लोक सही सलामत सुटतात, परंतु राणे कुटुंबातल्या ज्या नितेश राणेला शिक्षा झाली हे मात्र लोकांना पचनी पडत नाही किंवा भारतीय जनता पक्षाचा असताना मग कोर्ट कसं काय मॅनेज झालेलं नाही आणि कोर्टाने कशी काय शिक्षा ठोठवली असं आता लोकांना वेगळं वाटतं. परंतु राणेंना शिक्षा झाली
हे मात्र तितकंच खरं आहे. आता मंत्रिमंडळात असताना शिक्षा झाली म्हणल्यावरती कमीत कमी मंत्रिपदाचा राजीनामा देणं सुद्धा महत्वाचं होतं, राजीनामा देणं गरजेचं होतं. परंतु हे लोक राजीनामा देणार नाही, हे दुसऱ्यालाच म्हणणार की राजीनामा देऊन टाक, राजीनामा देऊन टाका आणि चौकशीला सामोरं जा असं म्हणणार. परंतु भारतीय जनता पक्षाची जी लोक आहेत हे आपण पाहिले की किती जरी काही प्रकरणं घडली, निर्लज्जावाने ते कधीच राजीनामा देणार नाहीत. दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणजे देशामध्ये राज्यामध्ये एवढे जरी गुन्हेगारीकरण वाढले तरी सुद्धा राजीनामा देणार नाही. माणिकराव कोकाटे असू द्या किंवा कोणताही वादग्रस्त मंत्री असू द्या, कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही, ही भारतीय जनता पक्षाची वस्तुस्थिती आहे. तर बघा, ही अशीच प्रकरणं चालत राहिली तर देशाची मात्र मान शर्मेनं खाली गेल्याशिवाय राहणार नाही. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.